मुंबई लोकल, मुंबईची जीवनवाहिनी. लाखो मुंबईकर रोज या लोकलनं प्रवास करतात, पण याच लोकलमध्ये एका जागेवरून असा काही रक्तरंजित थरार घडलाय ज्यानं संपूर्ण मुंबई पुन्हा हादरलीय. धावत्या लोकलमध्ये अवघ्या एका सीटवरून हा वाद सुरू झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि पुढच्याच क्षणी एका गटाकडून दुसऱ्या गटावर थेट लोखंडी कड्यानं जीवघेणा हल्ला केला गेला. लोकलचा डबा हा पूर्ण रक्ताने माखून गेलेला. नेमकं कुठे घडलं, काय घडलं, काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रकार काय होता, जाणून घेऊया त्या विशेष रिपोर्टमध्ये. तर ही घटना मध्यरात्रीची आहे. अंबरनाथच्या दिशेनं वेगानं धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे रात्री प्रवाशांची गर्दी होती. या लोकलच्या लगेजमध्ये म्हणजेच सामानाच्या डब्यात काही तरुण हे प्रवास करत होते. हा प्रवास सुरू असताना अवघ्या एका सीटवर बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये किरकोळ वाद सुरू झाला. आधी शाब्दिक बाचाबाची झाली, पण नंतर पाहता पाहता या वादानं अत्यंत हिंसक वळण घेतलं. दोनही गट एकमेकांवर तुटून पडले. धावत्या लोकलच्या लगेज डब्यातच ही तुंबळ हाणामारी सुरू झाली. डब्यातील इतर प्रवासी जीवाच्या आकांतानं बाजूला झाले. याच दरम्यान एका गटानं अत्यंत क्रूरतेची सीमा गाठली. त्यांनी जवळ असलेल्या एका जड लोखंडी कड्यानं दुसऱ्या गटातील तरुणांवर सपासप वार करायला सुरुवात केली. डोक्यात आणि शरीरावर झालेल्या या गंभीर हल्ल्यामुळं तीन तरुण हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. लोकलमध्ये एकच खळबळ उडाली आणि हा पूर्ण डब्बा त्यावेळी रक्तानं माखला. कालचीच घटना आहे. या भयानक हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले. त्यात 19 वर्षीय राजू वाघे, 19 वर्षीय दुसरा साहिल खंदारे आणि 31 वर्षीय प्रितेश कनोजिया अशी या 3 जखमींची नाव आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीनं कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केलं. मात्र यातल्या दोघांची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक होती आणि त्यामुळं त्यांना तातडीनं मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रवासी नामी प्रितेश कनोजिया, वय 31 वर्ष, राहणार टिटवाळा, हे अंबरनाथ स्लो ट्रेनने प्रवास करत होते. ते घाटकोपर येथून चढले. घाटकोपर येथून लगेचच्या डब्यामध्ये चढले आणि सदरची गाडी ही 23:52 डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे आली. त्या गाडीमध्ये राजू वाघे, वय 19 वर्ष, आणि त्याचा मित्र साहिल खंदारे, वय 19 वर्षे, हे त्या डब्यामध्ये चढले. प्रितेश हा लगेच डब्याच्या बाकावरती झोपलेला होता. तर राजू वाघे याने त्याला उठायला सांगितलं, मला बसायला जागा दे असं बोलला. त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि वादावादीचं रूपांतर मग त्यांच्या भांडणामध्ये झालं. तर राजू वाघे यांनी त्याच्या हातातलं कडं जे आहे ते काढलं आणि त्यांनी प्रितेश कनोजिया यांना मारहाण केली. त्यावेळेस पोलिसांना कॉल आला वगैरे. पोलीस ती गाडी अटेंड करत होते ठाकुर्लीला, परंतु तेवढ्याच्यामध्ये गाडी निघून गेली. सदरची गाडी GRP पोलिसांनी कल्याण त्यांनी अटेंड केली ती गाडी आणि दोघांना खाली उतरून वगैरे त्यांना उपचारासाठी वगैरे सायन हॉस्पिटल इथे घेऊन गेले. सायन हॉस्पिटल त्यांचे उपचार चालू आहेत वगैरे. दोघांचं स्टेटमेंट वगैरे घेतलं. आमची पोलीसची टीम, आमचे PI चव्हाण साहेब, PSI भिलारे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरकडनं जे काय त्यांचे इंजुरी सर्टिफिकेट आहे ते प्राप्त करून घेऊन पुढील कारवाई, योग्य ती कारवाई करण्याची तजवीज. सध्या तिथं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली आणि जखमींचे जबाब हे नोंदवण्याचं काम हे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा सुद्धा दाखल केलाय. फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. खरं तर काही दिवसांपूर्वीच विरार लोकलमध्ये दरवाजा लावण्यावरून झालेल्या वादात मयंक लोहार या एका तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. खरं तर मुंबई लोकलमध्ये सीटवरून बसण्यावरून वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये, पण एका सीटसाठी थेट लोखंडी कड्यानं डोकी फोडण्यापर्यंत प्रवाशांची मानसिकता का बिघडत चाललीये हा इथं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. धावत्या लोकलमध्ये आणि त्यातही लगेज डब्यात जर अशा प्रकारे शस्त्र काढून खुलेआम प्राणघातक हल्ले होत असतील तर सामान्य मुंबईकरांनी प्रवास करायचा कसा? रेल्वे पोलिसांची गस्त कुठे आहे आणि रेल्वे प्रशासनाचा धाक उरलाय की नाही असे गंभीर प्रश्न आता या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहेत. सोबतच या हल्ल्यात सहभागी असलेल्या हल्लेखोरांचा आता शोध सुरू आहे आणि धावत्या लोकलमध्ये झालेल्या या हिंसक प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रेल्वे सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांच्या कारवाईकडे आमचं बारीक लक्ष असेलच.
पण ताज्या अपडेट्ससाठी आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक ताजी अपडेट पोहोचवत राहू. पण या वाढत्या घटनांविषयी तुम्हाला काय वाटतंय? प्रशासन आणि नागरिक सुद्धा या सगळ्यांनी मिळून काय काळजी घेणं गरजेची आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.